छत्तीसगडच्या सुकमा सीमेजवळ आंध्र प्रदेशच्या मरेतपल्ली जंगलामध्ये भीषण चकमक झाली आहे। ग्रे हाऊंड जवानांनी नक्षलवाद्यांशी चकमक केलेली आहे। ही चकमक अजूनही सुरू आहे असं समजतंय। या चकमकीत केंद्रीय समिती सदस्यासह काही मोठ्या नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। आशिष, ही जी चकमक आहे ती अजूनही सुरू असल्याचं कळतंय, आणखी काही खुलासा होऊ शकलाय का? रिद्धी, नक्कीच आज छत्तीसगड सीमेवर असलेल्या आंध्र प्रदेशातील मर्देपल्लीच्या जंगलात जे आहे ते नक्षलवादी आणि पोलीस जवानांमध्ये भीषण चकमक झाली आणि त्यामध्ये नक्षल कमांडर असलेला चलपती, त्याची पत्नी आहे, तिचा सुद्धा खात्मा करण्यात आला असल्याची माहिती मिळालेली आहे। मुख्य म्हणजे याच वर्षी जानेवारी महिन्यात नक्षल कमांडर असलेला चलपती याचा सुद्धा खात्मा करण्यात आलेला होता आणि त्याच्यावर तब्बल 1 कोटी रुपयाचे बक्षीस होते। आज त्याच्या पत्नीचा सुद्धा खात्मा करण्यात आलेला आहे आणि आंध्र प्रदेश येथील झोनल कमिटीचे सदस्य असलेला जो चलपती होता त्याच्या पत्नीला मारले गेल्यामुळे आता एक नक्षल्यांना खूप मोठा धक्का बसला असल्याचे सांगितले जात आहे। अजूनही हे चकमक सुरूच आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येत सुद्धा नक्षली मारले जाणे असल्याची शक्यता नाकारता येत नाही। अजूनपर्यंत याचा खुलासा जे आहे ते संबंधित पोलीस विभागाने दिलेला नाही, परंतु एक मोठ्या कॅडरचे नक्षली मारले गेले असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। जी आशिष, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।